बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। चांदवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा काढण्यात आलाय। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 3000 रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करा, विक्री झालेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या, या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। कांद्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष जे आहे ते आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सरकारला घेरण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जात आहे। मुंबई आग्रा महामार्गावर जे आहे तो ठिय्या मांडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आहे। काय सांगणार? खरं तर आंदोलन करण्यात येत आहे, शेतकऱ्यांप्रश्नी हे आंदोलन आहे, कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आपण आक्रमक झालेले आहे। असं आहे की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे, ना सामान्यांचं आहे, ना गरिबांचं आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे, सरकार सर्वीकडे फेल्युअर झालेलं आहे केंद्र राज्यातलं, आणि म्हणून एका बाजूला गॅस तुटवडा, एका बाजूला या ठिकाणी पेट्रोल डिझेलची तुटवडा, शेतकरी अडचणीत आलेला आहे। या बळीराजासाठी कोणी उतरलं नाही, पण महाविकास आघाडी उतरलेली आहे। आता या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। सरकार बहिरा आहे, मुका आहे, आंधळ आहे। बहिरीचं सोंग घेत असणाऱ्या कुंभकर्णी झोपेतील केंद्र आणि राज्य सरकारनं जागं व्हावं, अन्यथा आम्ही त्यांना लोकशाही पद्धतीने खाली घेतल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं तर खरं तर कांद्याच्या मुद्द्यावर जे आहे ते सगळे आक्रमक झालेले आहे आणि या ठिकाणी मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन केलं जात आहे। कांद्याला हमीभाव मिळावा, किमान 3000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी विरोधक जे आहे ते सरकारवर तुटून पडलेले आहे। त्याच्यामुळे सरकार आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रती काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।